घोळवेला आज आपल्या समोर राजमाता जिजाऊ यांच्या विषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। पौष पौर्णिमा शके 1598 मध्ये जन्माला आले तेव्हा दारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा ठेवण्यात आला। जिजा म्हणजे जय आणि विजय। आजूबाजूला सदरांची वरदई, उडदाचे डाबे, सल्लामसलत रयतेची गव्वाणी, न्याय निवाडे तर नित्यच। हे असं होतं आमचं बालपण। युद्धकला तर आम्ही शिकलो। पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रोपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही ना काही मोरडायच्या आणि काही म्हणायच्या या पोरीचं कसं होईल, पण आम्ही निश्चय केलेलं स्वतःसोबत इतरांचं पण रक्षण करता आलं पाहिजे। शहाजीराजे आणि आमचं लग्न झालं। आमच्या पोटामध्ये स्वातंत्र्याची पहाट लागली, आमच्या मनामध्ये अंकुर वाढू लागला होता। आम्हाला विलक्षण डोळे लागले होते। आम्हाला मेळ मिठाई किंवा सुगंधी सरबती ही नको होती। आमचे डोळेच वेगळे होते। आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते, डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते, धनुष्यबाण भाला तलवार हाती घेऊन लढाया कराव्यासे वाटत होत्या। शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत झाले होते। त्यांना आम्ही लहानपणापासूनच शिकवले, कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही, कुठल्याही धर्माच्या आहारीही जायचं नाही, माता भगिनींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसांना माणसासारखं वागायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। इथे कोणी उच्च नाही, इथे कोणी नीच नाही, येथे अत्याचार चालणार नाही, येथे अत्याचार चालणार नाही। अफझलखानाच्या भेटीप्रसंगी तुम्ही जर आहात न कमी तर भीती बाळगू नका। तुमच्या पाठीमागे मी बाळशंभू छत्रपती म्हणून स्वराज्याची निर्मिती करीन। थोरले बंधू संभाजीराजे हे अफझलखानामुळे कपटाने मारले गेले। शिवबाने अफझलखानाच्या पोटात वाघनखे घुसून खानाचा पुतळा बाहेर काढला। शिवबांच्या मोठ्या धामधुमीत राज्याभिषेक करण्यात आला आणि आम्हास अशा रीतीने समतावादी सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळाले। यापुढे मात्र आमचा कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली। आम्ही हळूहळू क्षीण होत होतो। शिवबांना स्वराज्याची सर्व सूत्र हातात देऊन आम्ही निर्धास्त झालो। शिवबांचा जय जयकार, त्यांची कीर्ती, त्यांचं यश स्वराज्याच्या लाडक्या राजास पाहताना आम्ही आमचे कायमचे डोळे मिटून घेतले। शेवटी एवढेच म्हणायचे वाटते, जिजाऊ एक स्त्री होती, स्वराज्य घडविणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती। जिजाऊ एक स्त्री होती, जाधव घराण्याची ती एक लाडकी लेक होती। जिजाऊ एक स्त्री होती, भोसले घराण्याची ती एक आदर्श सून होती। जिजाऊ स्त्री शक्तीचे प्रतीक उद्धारक असणाऱ्या त्या एक आदर्श माता होत्या। जगातील ज्यांनी यांचा आदर्श घ्यावा अशा त्या आदर्श माता होत्या। जय जिजाऊ, जय शिवराय।